भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख हे पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा सोलापुरात रंगू लागल्या आहेत। मागील काही दिवसातील घटनांमुळे त्यांच्या नाराजीचे संकेत मिळत आहेत। खास करून बाजार समितीच्या निवडणुकीतून त्यांनी घेतलेली माघार तसंच घडलेल्या इतर 2 घटनांवरून ही चर्चा अधिकच तीव्र झाली आहे। सोलापूर बाजार समितीवर विजयकुमार देशमुख यांच्या पॅनलची सत्ता होती, पण आगामी निवडणुकीत त्यांनी सहभागी न होण्याचा निर्णय घेतला। यामुळे पक्षातील अंतर्गत गटबाजी आणि नाराजीच्या चर्चांना उधाण आलं आहे। तसंच नुकतंच सोलापूर येथे विधान परिषदेच्या सभापतीपदी निवड झाल्याबद्दल राम शिंदे यांचा धनगर समाजातर्फे सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमात बोलताना विजयकुमार देशमुख यांनी भाजपचे मंत्री सोलापूरकडे दुर्लक्ष करतात अशी खंत बोलून दाखवली होती। आता शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील एका मंगल कार्यालयात भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीला पालकमंत्री जयकुमार गोरे उपस्थित होते, पण या बैठकीला विजयकुमार देशमुख आणि अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी अनुपस्थित राहिले। कल्याण शेट्टी दिल्लीत असल्याने ते उपस्थित राहू शकले नाहीत अशी माहिती मिळत आहे। पण विजयकुमार देशमुख हे सोलापुरात असूनही बैठकीला गैरहजर राहिल्याने चर्चांना उधाण आलं आहे। मिळालेल्या माहितीनुसार विजयकुमार देशमुख हे रूपा भवानी परिसरात नियोजित क्रीडांगण जागेची पाहणी करण्यासाठी महापालिका अधिकाऱ्यांसोबत व्यस्त होते, पण पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकीत अनुपस्थित राहिल्याने चर्चांना ऊत आलाय। तुम्हाला याबाबत काय वाटतं? आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा।